फ्रेंड्स, तर आता आपण बघूया चिकन पुलावची रेसिपी. तर मी कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्या. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी एक तेजपत्ता ॲड करते आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. जिरं झालं की हे कांदे मी इथे चिरले होते. एक कांदा आहे हा. कांदे थोडे ब्राऊन झाले की यामध्ये मी हे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर वाटलेली आहे. आता हे कांदा व्यवस्थितपणे ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये मी हे हिरवं वाटण जे रेडी केलं होतं ते टाकते आणि याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थितपणे भाजून घ्या. आता याच्यामध्ये मी हे अर्ध चिरलेलं टोमॅटो ॲड करते. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर ॲड करते. हळद मी एकदम थोडीशी टाकणार आहे बिकॉज मी मॅरिनेशनच्या टायमाला हळद ऑलरेडी टाकली होती. गरम मसाला अर्धा चम्मच आणि हे लाल तिखट पण मी अर्धा चमच्यापेक्षा कमी घेणार आहे. आणि हा आहे चिकन मसाला. आता याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. आता या मसाल्याला व्यवस्थितपणे तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे मॅरिनेटेड चिकन ॲड करते. याला मीठ मिक्स करून घ्या. मी 1 वाटी तांदूळ धुवून ठेवले होते ते पण मी यामध्ये ॲड करते. व्यवस्थितपणे चिकन आणि जे राईस आहे, तांदूळ आहे ते व्यवस्थित मिक्स करा आणि 2 मिनटं फक्त तेल सुटेपर्यंत चांगलं याच्यामध्ये भाजून घ्या. आता मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करणार आहे. दीड चमचा. आणि हा थोडासा पुदिना आहे तो मी ॲड करणार आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या.
आपण याला 2 ते 3 शिट्टीमध्ये राईस रेडी होऊन जाईल. तर हा आपला चिकन पुलाव रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.